नियमानुसार जर चालत असते तर त्याच्यासाठी तुम्हाला सांगतोय की तुम्हाला व्यवस्थित शिक्षक भेटले, तुम्हाला सगळ्या गोष्टीची फॅसिलिटी वगैरे. आमचे शिक्षक ब्लॅकबोर्डवरती जर लिहिलं ना, सर्वांचं झालं का विचारायचे, आमचं राहिलं आणि त्यांनी जर पुसून टाकलं तर आम्हाला परत प्रश्न पडायचं लिहायचं कसं. तुम्हाला परत स्लाईड वगैरे तुम्ही स्क्रीन वगैरे करू शकता. तर असं आहे. बघा दादाच्या शब्दात तुम्हाला बोलणार बरोबर. आमच्या इकडे मुलांना थोडीशी इंग्रजीबद्दल भीती असते. खूप काही नवीन शब्द त्यांना इंग्रजीत आले त्यांना खूप नवीन वाटत असते. तर दादांनी पण शिक्षण 8वी पर्यंत 7वी पर्यंत मराठी मीडियम मध्ये केले. 8वी 9वी 12वी पर्यंत मराठी मीडियम मध्ये. 12वी पर्यंत मराठी मीडियम. ठीक आहे, क्लिअर एवढं. 12वी पर्यंत मराठी मीडियम. त्यानंतर दादा इंजिनिअरिंग केली आहे पुण्यातून. नाही, मध्य प्रदेश एमपीला. बरोबर. इंजिनिअरिंग केली. मग एमपीला बघा इंजिनिअरिंग करत असताना सर्व काही इंग्रजीमध्ये होतं. सर्व काही. मग 12वी पर्यंत जर मराठी मीडियम होतं त्याच्यानंतर तुमचा इंग्रजीचा अनुभव कसा होता? इंग्रजी फेस मला 12वी पर्यंत तुम्हाला सांगतो, आपल्याला हे असते की मी आयराने बोलू शकतो, मराठी बोलू शकतो, इंग्लिश कसं बोलायचं. शिक्षक शिकवतात त्यावेळेस तुम्ही लक्ष नाही देत, इग्नोर करता. आजही मला हा वर्ग ह्या गोष्टीसाठी दाखवतोय की इथे जे कुमार सर होते, अमरनेर ते इंग्लिश टीचर होते आणि आम्हाला भरपूर विषय शिकवायचे. आजही ते त्यावेळेस जो म्हणजे घाबरायचो मी की ते सर मला बोलतील, मला ते इंग्लिश वाचता येते काय येते. आणि आज तुम्हाला सांगतो 12वी नंतर मला ज्यावेळेस मी डिग्रीला गेलो सर्व इंग्रजीत होतं, तर आपल्याला त्रास होतो की हे इंग्लिशमध्ये